कोल्हापुरातील अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाचा वाद, संवर्धन प्रक्रियेची आज सत्र न्यायालयात सुनावणी। अशास्त्रीय वज्रलेप प्रक्रिया झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप। बांधकामाधीन इमारतींमधले अपघात टाळण्यासाठी नियमावली, वाढत्या अपघातांमुळे राज्य सरकारनं केली घोषणा। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही होऊ शकतो निर्णय। नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णास अमानुष मारहाण, तर एचआयव्ही बाधित महिलेकडून रुग्णांचं लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप। बीडच्या अंबाजोगाई इथली धक्कादायक घटना। अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातला धक्कादायक प्रकार। राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर। सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर कर्मचारी आंदोलन करणार। राज्यात आजपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता। मुंबई बाजार समितीमधील भाजीपाल्याची आवक 10% घटली। अनेक भाज्यांचे दर 2 आठवड्यात 20 ते 30% वाढले। आणि डॉलरचे दर घसरल्यानं जळगावात 4 दिवसातच सोनं 1200 रुपयांनी वाढलं। 2 दिवस तेजी राहिल्यास सोनं 60,000 वर पोहोचणार।